अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, तुर उतरिल पहिलं पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, सोडिल भव व्यथा. ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, शिवलग निर्धारे. ज्ञानदेव ज्ञानदेव माझा दाविली निज पूर्ण. ज्ञानदेवे. देवी सुरेश्वरीला सुरुवात करूया. देवी सुरेश्वरी भगवत, सगळे बरोबर म्हणूया. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. शंकर मौली विहारिणी विमले, मम मतिरास्थान तव पद कमले. भागीरथी सुख, हा म्हणून घ्या, म्हणा. भागीरथी सुखदायिनी मातस, तव जल महिमा निगमे ख्यात. नाहं जाने तव महिमान, त्राहि कृपामयी माम ज्ञानम. म्हणा हरिपद पाद्य. हरिपद पाद्य तुम्ही गंगे, भवसागर पारम. तव जलममलं येन निपीतं, परम करुते न प्रीतं. मात भंगे तै कवियो भक्त, किरीटं द्रष्टुं नयमशक्त. नीट नीट म्हणा. किलतं द्रष्टुं नीलतं द्रष्टुं नयमशक्तः. नयमशक्तः. पतितोदारिणि जाह्नवी गंगे, खंडित गिरिवर मंत गंगे. भीष्म जननी खलु मुनिवर खंडे, पतित निवारिणि त्रिभुवन धन्ये. कल्पलता म्हणा कोणीतरी. कल्पलता कल्पलतामिव फलदां लोके, प्रणमति यस्त्वान्न पतति शोके. पारावारिणि गंगे, विबुधवधू कृतकरला पंगे. तव कृपयाचे स्तोत्रनाथ, पुनरपि जठरे सोऽपि न जात. नरक निवारिणि जाह्नवी गंगे, कलुष विनाशिनी मोसंगे. तुंगे परिलस गंगे पुण्य तरंगे. जय जय जाह्नवी करुणा पांगे. इंद्र मुकुट मणिराजित चरणे, सुखदे शरणे. रोगम शोकम कामपाठ, परमे भगवती भगवती नाकम. शून्यकारे सुधारे, अलकानंदे परमानंदे, कुरु मयि करुणा कातर वंदे. तव तट निकटे यस्य हि वास, खलु वैकुंठे तस्य निवास. वरमिह नीरेकमठो मीन, किंवा तीरे सरट क्षीणः. अथ गव्यूतौ श्वपचौ दीनो,
न पुनर्दूरे नृपती कुलीन. हे म्हणता येत नाही ना सगळ्यांना? म्हणा. 11वा माझ्या मागून म्हणा. वरमिहनी रे कमठो मीन. वरमिहनी रे कमठो मीन. किंवा तीरे सरट क्षीण. किंवा तीरे सरट क्षीण. अथ गव्यूतौ श्वपचो दीनो. अथ गव्यौतो श्वपदो दीनो. न पुनर्दूरे नृपती कुलीन. न पुनर्दूरे नृपती कुलीन. भो भुवनेश्वरी पुण्ये धन्ये. भो भुवनेश्वरी पुण्ये धन्ये. देवी द्रवमयी मुनिवर कन्ये. देवी द्रवमयी मुनिवर कन्ये. गंगास्तवमिममलन नित्यम्. गंगास्तवमिममलनं नित्यम्. ममलं नित्यम्. ममलं नित्यम्. पठति नरो यस्य जयति सत्यम्. पठति नरो यस्य जयति सत्यम्. येषां हृदये गंगा भक्तिस्. तेषां हृदये गंगा भक्तिः. तेषां भवति सदा सुखमुक्तिः. तेषां भवति सदा सुखमुक्तिः. मधुर मनोहर पंजटिकाभिः. मधुर मनोहर पंजटिकाभिः. परमानंद कलित ललिताभिः. परमानंद कलित ललिताभिः. गंगा स्तोत्रमिदं भवसारम्. गंगा स्तोत्रमिदं भवसारम्. वाञ्छित फलदं विहितमुदारम्. वाञ्छित फलदं विदितमुदारम्. शंकर सेवक शंकर रचितम्. शंकर सेवक शंकर रचितम्. पठतु सुखी स्तव इति च समाप्तः. पठतु सुखी स्तव इति च समाप्तः. फक्त पहिला एक ओळ म्हणूया. देवी सुरेश्वरी भगवती गंगे. त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे. त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. काल आपण 11व्याचा अर्थ पाहिला होता. मी 12व्याचा सोपा सांगून देते. भो भुवनेश्वरी पुण्ये धन्ये. देवी द्रवमयी मुनिवर कन्ये. भो म्हणजे अहो अरे असा आपण उद्गारवाचक भो शब्द असतो. ती भुवनेश्वरी म्हणजे भुवनाची ईश्वरी आहे. पुण्य आहे, पुण्यकारक आहे म्हणून हे पुण्य. हे धन्य, तू धन्य आहेस म्हणून हे धन्य. देवी म्हणजे पुण्यकारक भुवनाची ईश्वरी अशी देवी तू काय आहेस? द्रवमयी म्हणजे तू द्रवमयी जलमयी आहेस. आणि मुनिवर कन्ये हे मुनिवरांची कन्या असलेल्या गंगे. गंगा स्तवमिममलम नित्यम. हे गंगाचं स्तवन कसं आहे? तव तव म्हणजे तुझं. इमम म्हणजे हे. गंगा स्तवम इमम अमलम. तुझं हे गंगे तुझं जे अमल म्हणजे निर्मल स्वच्छ. जल जे आहे अनई हे स्तोत्र. नित्यम पठती हे स्तोत्र. स्तव म्हणजे स्तोत्र. गंगा स्तवम इमम तुझं गंगे हे जे स्तोत्र आहे हे नित्यम यहा पठती. यहा शब्द इथं घ्यायचा. यहा म्हणजे जो जो नित्य पठण करतो. स जयती सत्यम तो विजयी होतो. हे सत्य आहे, यात शंका नाही. म्हणजे हे सत्य आहे. फक्त गंगेचं स्तोत्र नित्य पठण केलेला विजयी होतो, एवढं लक्षात घ्या. हा, बाकी आपण उद्या परवा बघूया. आपण आता 9वा, कारण काल 8वा दिवस वाचला होता. आता आपला एक दिवस ते सुट्टीमुळं पुढं गेलाय. तर 9वा अध्याय खूप सोपा आहे आणि छोटा आहे, छोटासाच आहे. सांगते
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. तुमचे आवाज बंद करा आता. हे रामचंद्रा करुणा समुद्रा, नित्य ध्यातो तव शांत मुद्रा. मजसी न येवो अज्ञान निद्रा, ऐसे करीबा दयाळा. तव नाम पतित पावन, नामे तरले जळी पाषाण. नाम मोक्षाचे साधन, नाम जीवोद्धारक. नामाचा महिमा सगळा सांगितलेला आहे. रामनामाची ती नौका, पैल तिरी नेईल भाविका. हा डंका आहे रेनिका, जो गर्जिले ऋषीवर. सरे सारा त्रिविध ताप, दूर होई भवसंताप. पापे जळती आपोआप, स्मरणे एक नामाच्या. नामाचा महिमा आहे थोर, चूर होती पापाचे डोंगर. नाम जीवासी तारणार, कुणंतरी बाळगा. लक्ष्मी म्हणे स्वामीनाथा, मलमासिया उपोषण करिता. कोण तरोनी गेले मागुता, ते सांगावे दयानिधे. उपवासाचं महत्त्व सांगणारी ही कथा आहे. पूर्ण महिनाभर एक म्हातारी उपवास करते, तिची कहाणी आहे. छोटीशी आहे पण ऐका. मग ती ते वदे श्रीहरी, ध्यान राहो प्रश्न उत्तरी. तो वसंत भगवंत अंतरी, उपासकाये निर्भयता. जया हृदयी दयाभाव, तया दूर नाही देव. करुणामय ज्याचा स्वभाव, तोची प्रिय ईश्वरा. भूतदया असे जयाते, सकल साधने घडती त्याते. तो जाई मोक्षपंथाते, तपसामध्ये सहजची. प्रापंचिकास उत्तम धर्म, दानात अन्नदान उत्तम. प्रसन्न त्यावरी पुरुषोत्तम, होय विशेष करुनी. महिस्मृती नामे एक नगरी, जी असे नर्मदे तीरी. तेथे एक ब्राह्मण नारी होती विधवा. गावात आता काल सांगितलं होतं की विधवा बायकांनी करायची का नाही सेवा, तर करायची. भिक्षा मागून जगत होती, आपतेष्ट तिचं कोणी नसती. व्रतवैकल्ये करीत होती, कष्ट उनीती काया. पुढे आला अधिक मास, नर्मदे जाई नित्य स्नानास. आणि धरी व्रत उपवास, पुण्य लाभा कारणे. न करीती अन्नसेवन, केवल नर्मदा नीर पिऊन. फक्त नर्मदेचं जल पिऊन राहत होती. काया गेली तिची सुकोन, आचरिता ते व्रत. नर्मदा स्नान करोनी माघारी, येत असता ती नारी. तिचे एक भेटली दुराचारी, नाम तुझी तुरीजया. ती येचे तुरीजया नावाची एक स्त्री भेटते आणि ती दुराचरणी असते. पण ती काय म्हणते, तिने ओळखून ब्राह्मणीस, विशेष खूण दिली खास. शरीर का झाले तुझे कृश, विचारिले प्रेमाने. तव ब्राह्मणी सांगे ती जशी, मी केले व्रत उपवासी. साधून या अधिक मासासी, म्हणून देहा ही स्थिती. तुरीजया म्हणे धन्यबाई, तू जोडली गे पुण्याई. तुझ्या पुण्यास पार नाही, धन्य धन्य गे तू माये. तुवा करून या व्रत, जोडीला तू गे भगवंत. जो परम दयाळू कृपावंत, उद्धार करी दीनांचा. मी पापिणी अमंगळा, पुण्य नाही गे पदराला. कधी न भगवंत आठविला, घडेन तपाचरण. पोटी नाही संतान, पुढे यमयातना कठीण. कोण करील सोडवण, नरकवासा मधुनिया. नयनी तिच्या अश्रू दाटले, ब्राह्मणीचे मन कळवळले. ती म्हणे पाहिजे केले काहीतरी तुझसाठी. तरी माझ्या येई मानसी, एक दिवसाचे पुण्य तुझसी. करीन अर्पण तरी उद्धरसी, आणि होईल कल्याण. ती म्हणते एक दिवसाचं पुण्य दे. त्यानं ती तरुण जाईल म्हणून तिनं मागितलं आणि ही देते म्हणली. मग गंगाजळ घेऊन हाती, आठवून तो प्रभू जगजेठी. तुरीजयाच्या उद्धारासाठी दिले पुण्यदान ते. दान उदक हाती घेतले, तोचे एक नवल घडले. बघा काय नवल घडलं. पापाचरण तिचे सरले, दिव्य देहा पावली. ब्राह्मणी झाली विस्मयित, पाहे चमत्कार अद्भुत. उद्धार पापियाचा होत, ऐसी व्रत पुण्याई. स्वर्गलोकीचे विमान आले देवदूत घेऊन. तुरीजयस सन्मानून, बैसविली ती विमानी. जाऊन बसता विमानात, तिने जोडिले दोन्ही हात. म्हणे तुझ्यामुळे प्राप्त झाली मजही पुण्याई. तू धन्य गे उपकार करी, तूच श्रेष्ठा तपस्वी खरी. व्रततयाची तपाची प्रचिती खरी, आली प्रत्यक्ष अनुभवा. तुरीजया त्रिवार नमन करून गेली भाग्यवान. तिचे झाले उद्धरण एक दिवसाच्या पुण्याने. एक दिवसाच्या पुण्याने ती स्वर्गात गेली. तव ब्राह्मणी विस्मित मनी, म्हणे काय ही कैसी करणी. क्षणात उद्धरली पापिणी, काय म्हणावी नवलाई. तात्काळ तरली पापिण, मी मागे राहे अजून. मी अजूनही पुण्यवान, कान सद्गती मज लाभली. तिनं महिनाभर उपवास केला. आईसा शोकमनी करीत, ब्राह्मणी गेली गृहापात परत.
म्हणे निद्रिस्त का भगवंत मजसाठी झाला, तुरी जया जाय स्वर्गभुवना, परिकर्म भोग काही चुकेना. आता जेवढं पुण्य होतं तेवढं तिला मिळालं स्वर्गात जायला, पुन्हा ती परत येते. पुनरपि ती पावली जनना पुण्य काशी क्षेत्रात. तिला पुढचा जन्म मिळालाय तो बघा. पुण्यपदरी होते म्हणून मानवदेही ती जन्मून, पुत्र होऊन जन्मली छान एका ब्राह्मण कुळात. नामपुत्राचे काशीनाथ, आता काशीलाच जन्मली. तो हळूहळू वाढत झाला 8 वर्षाचा, तोच ब्राह्मणी एके दिनी. तीर्थयात्रेचे निमित्त करुनी आली काशी क्षेत्रा लागुनी. श्री विश्वनाथा दर्शनी मंगलतीर्थी केले स्नान. विश्वनाथाचे झाले दर्शन, करीत असता पदभ्रमण. देवदर्शन निमित्ते तोच अकस्मात मार्गावरी, एक बटू ब्रह्मचारी भेटला तिला ते अवसरी. नमस्कारी विनयाने ब्राह्मणी म्हणे, तू रे कोण, कुठली ओळख कसली खूण. तू का मज नमस्कारून येसी वाटेत आडवा. आता तो छोटा ब्राह्मण आलाय वाटेत. तव तो बालक काय बोले, तुझे मजवर उपकार झाले, एक दिवसाचे पुण्य भले, तू दिले सगत जन्मी. त्याला आठवते मागच्या जन्मीचं. तै जन्मी मी एक पापिण, नाम तुरजी तुरी जया जाण, जिचे तू केले उद्धरण, पाठविले स्वर्गात. ऐसी देता आठवण, मागचे झाले सर्व स्मरण, सर्व वृत्तांत करिता श्रवण, ओठली ओळख पठली उभयता. विचार ब्राह्मणी करीमनी, एका दिसाच्या पुण्यनिधानी, गतजन्मी ती गेली उद्धरुनी, इह जन्म लाभे उत्तम. काशी क्षेत्री जन्म झाला, विश्वनाथ नेत्री पाहिला, पुरुष जन्म भाग्य मिळाला, हे फलित कशाचे. का देवा का ऐसे केले, माझे सार्थक नाही केले, व्यर्थची माझे आयुष्य गेले, पुण्य सोनी पदरात. आता तिला वाटतं मी एवढं पुण्य केलं माझ्या पदरात काय. ते ऐसे काबा घडावे, दोषी कुणासी ठरवावे, ना भोग सरले आगवे, म्हणून माझी ही दशा. एक दिवसाचे उदक करी, पडत उद्धरली नारी, मी उपासले मासवरी, हेच त्याचे फळ काय. पाप भोग का नाही सरले, काय माझे नशीब फुटले, ऐसे म्हणून कपाळ पिटिले आणि रवडू लागली. काशीनाथ तिज समजावित, म्हणे दयाळू तो भगवंत, उचित समय येता क्षणात, तू ही माते उद्धरसी. म्हणजे एवढ्याशा क्षणाच्या पुण्यानं त्याला मिळालंय, पण तुला मोठं पुण्य आहे आणि त्याचा उद्धार होणार आहे. ऐसे तिजसी समजावून, प्रार्थना विश्वनाथा लागून, करीतो काशीनाथ जाण, देवा व्हावे कृपाळू. तव भोग वाटा सरला, पुण्य वाटा उभा राहिला, सगळं भोग संपले तिचे. अंतरी तो देवद्रवला भोलेनाथ दिनांचा, तात्काळ विमान पाठविले, दिव्य देही तिजसी केले, आणि उद्धरुनी गेले वाहुनी अभिमानी. जिये स्थानी उद्धरे ब्राह्मणी, तेथ चंद्रेश्वर लिंग स्थापुनी, काशीनाथे पूजा करुनी, फेडू पाही उपकार. ते चंद्रेश्वर लिंग अजुनी, स्थापित आहे क्षेत्रस्थानी, तयाचे दर्शन घेऊनी, स्मरावे हे कथानक. आता हे कुठं आहे चंद्रेश्वर लिंग पाहावं लागेल. उपोषण करिता मलमासी, ऐसे पुण्य पदरासी, म्हणून करावे उपासनेसी, पुण्य संचय करावा. ही न आहे दंतकथा, संदर्भ आहे हिस्सा ग्रंथा, मथितार्थ त्याचा चित्ता धरिता होय. जीवोद्धारण मलमासीच्या उपवासाचे, फळ उदरी तिघांचे, जन्मथोर पुण्याईचे, कथन स्मरणी हे धरा. करा करा काही व्रत, काणी करा आपले हित, जोडा जीवनी जगन्नाथ, उद्धारक तो जगताचा. ऐसा हा अधिक मासाचा ग्रंथ, पद्मपुराणीचा संमत, गोविंद तनय विरचित, नवमोध्याय गोड. हा 9वा अध्याय गोड झाला. आपलं पुण्य दुसऱ्याला दिलं तर दुसरेही उद्धरून जातात, आणि आपण जर असा उपवास केला तर आपलंही कल्याण होतं, परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो. तसा तुम्हा आम्हाला व्हावा. इति अधिकना मास महात्म्य नवमोध्याय समाप्त. आता ह्याचा एक श्लोक घेऊया. कालचा जो झाला होता त्याच्या पुढचा. विश्वम विष्णूम झालाय ना, म्हणा बरं सगळे. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो, भूतभव्य भवत्प्रभुः, भूतकृत भूतभृद्भावो, भूतात्मा भूतभावनः. आता पुढचं सांगते, माझ्या मागून म्हणा. भूतात्मा परमात्मा च, मुक्तानां परमागतिः, अव्ययः पुरुषः साक्षी, क्षेत्रज्ञोऽक्षर एव च,
क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. आता तिथं संधी आहे बघा, क्षेत्रज्ञ हा आणि अक्षर. नाही तर तुम्ही म्हणाल क्षर अक्षर आपण तिकडे शिकलोय, तर इथे अक्षर हा शब्द आहे बरं का. क्षेत्रज्ञ हा अक्षर हा एवच, संधीमुळं क्षेत्रज्ञोक्षर एवच. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा. पूतात्मा, पूत म्हणजे पवित्र आणि आत्मा म्हणजे आत्मतत्व, म्हणजे अत्यंत पवित्र आत्मतत्व असं तू आहेस. क्षुद्र, आता त्यांनी एक संस्कृत मराठीतनं केलेलं आहे. क्षुद्र जीव मात्रात ही ईश्वर चैतन्य रूपे असती असती, सर्वात असूनही जीवांच्या कार्ये अशुद्ध होत नसती. जीवात असूनही शुद्ध निरंतर परमात्मा अविष्णू श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे पूतात्मा. म्हणजे ते सगळ्यांमध्ये असूनही पूतात्मा आहेत हे सांगतात. पुढचं परमात्मा. परम म्हणजे पुन्हा श्रेष्ठच, आणि आत्मा म्हणजे जो सर्वांच्यामध्ये श्रेष्ठत्वानं व्यापून राहिलेला आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी विशुद्ध आत्मतत्व आहे आणि सगळ्यांमध्ये जीवात्मा होऊन राहिलेला आहे. पण ज्या वेळेला विश्वाला व्यापून राहिला आहे म्हणून तो परमात्मा आहे. आणि जीवात्मा जो आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये आहे तो जीवात्मा आहे, पण श्री विष्णूंचं नाव परमात्मा आहे, कारण सगळ्यांचा परम म्हणजे श्रेष्ठ असा तो आत्मा आहे. अजून काय म्हणलं, च म्हणजे आणि. मुक्तानाम परमागतीही, हे एकच विशेषण आहे बरं का. मुक्त, जे मुक्त लोक आहेत, मोक्ष ज्यांना प्राप्त झालेला आहे. आत्ता ज्या म्हातारीचं आपण उदाहरण पाहिलं की तिला परमगती प्राप्त झालेली आहे, श्रेष्ठ गती प्राप्त करून देणारा असा आहे. निर्वात स्थळी दीपापरी, जे शांत आणि निवांत डोलत असती जीवमुक्त ते सतत स्वानंदात. श्री विष्णूचं देती मुक्तांनाही अवर्णनीय स्थिती, म्हणून त्यांना व्यासांनी म्हटले मुक्तांची परमगती. हे पण छान वाटते असं ऐकायला बघा. पुढं सांगितले अव्यय हा. व्यय म्हणजे झिजणे, आपण आयव्यय म्हणतो की नाही, व्यय म्हणजे खर्च. तर आपला देह सतत नष्ट होत असतो, खर्च होतात असतो, पण हा कसा आहे, अव्यय आहे, जसा आहे तसा कायमचा एकाच स्थितीत असतो, आणि म्हणून विकृती न होणारा किंवा झीज न होणारा असा हा आहे. अथांग विश्व हे परमात्मा तो स्वतःतून निर्मितो, आणि अंती स्वतःतच ते सामावून घेतो. विष्णू स्वरूपी तरी न होतसे किंचितही व्यय. आवाज बंद करा सुमनते. वा याच कारणे श्री विष्णूंना नाम असे अव्यय. म्हणजे अथांग विश्व असणारा हा परमात्मा आहे, तो स्वतःतून निर्माण करतो, सगळ्यांना सामावून घेतो, आणि म्हणून त्याच्यामध्ये कधीही व्यय होत नाही, म्हणून तो अव्यय आहे. पुढचं विशेषण आहे पुरुष हा. पुरुष हा शब्द आपण नेहमी तत्त्वज्ञानात ऐकतो की पुर म्हणजे नगर, आणि शयन करतो, पुरी शयते इति, पुरी शेते इति, शेते म्हणजे शयन करतो. या आपल्या देहरूपी नगरात जो शयन करतो त्याला पुरुष असं म्हटलं जातं. आता कोणाचा आवाज आहे, सुमिता ताईंचा. देहपुरा. आता बघा याच्याबद्दल काय म्हणलं, पुर म्हणजे नगर, तयात जो शयन करतो शांत, देहपुरातील परमात्म्याला पुरुष म्हणतात. चैतन्य रूप त्या देही श्री विष्णूचं निशेष, श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभतसे पुरुष. चैतन्य रूप आहे, निशेष आहे, आणि म्हणूनच पुरुष असं नाव दिलेलं आहे आपल्याला. पुरुषोत्तम मास आहे म्हणून आपल्याला पुरुष हा शब्द लक्षात आहे. आणि मुख्य म्हणजे पुरुष सूक्त आहे बघा, त्याच्यामध्ये सगळं या दिव्य पुरुषाचं वर्णन आहे. तो कसा भव्य आहे, जसं 11व्या अध्यायात दाखवलं आहे ना, तसं इथे पुरुष शब्दातून सगळं व्यक्त होतं. पुढं साक्षी. साक्षी म्हणजे तटस्थ, तो काही करत नाही, खरं करत नाही, पाहतोय सगळं बरं का. दिवसास सूर्य वा रात्रीस चंद्र, तो प्रकाश सर्वा देती, परी कोणाच्या कार्यात कधी ते हस्तक्षेप न करीती. हा तटस्थ कसा आहे, तर सूर्य आणि चंद्र प्रकाश देतात, पण कुणाच्या कार्यात लुडबुड करतात का, नाही. तू काय किती केलंस, काय गप्प बसलास का, नाही. तसेच विष्णू देही राहती, होऊन परमसाक्षी, श्री विष्णूंना म्हणून नाम हे
शोभतसे साक्षी. श्री विष्णू पाहताय, तुम्हाला दिले, जन्म दिलेला आहे, आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. तुम्ही काय करताय हे फक्त तो तटस्थपणे पाहतो. आपल्यावर सोपवलेलं आहे की परमात्म्याचं चिंतन करायचं का काय करायचं. पुढचा शब्द आहे क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे शेत आणि ज्ञ म्हणजे जाणणारा. म्हणजे शरीररूपी शेत आहे हे जो जाणतो, सगळ्यांना तो जाणवून देतो. शरीर जणू हे शेत असे, आपण शेतकरी. क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. 13व्या अध्यायात आलं बघा. जसे पेरावे बीज तसे तो फळ देई श्रीहरी. तुम्ही जे बीज पेराल, सत्कर्माचं पेरलं सत्कर्माचं पुण्य मिळणार, दुष्कर्माचं पेरलं तर पाप मिळणार, पापाचं फळ मिळणार. जाणतसे हे असे पाहते श्री विष्णू सर्वज्ञ. श्री विष्णूंचे म्हणूनच हे संबोधन क्षेत्रज्ञ. ते सर्वज्ञ आहेत आणि म्हणून त्यांचं संबोधन एक विशेषण आहे. अक्षर, आता जसा अव्यय तसा अक्षर. अक्षर म्हणजे झिजणारा, नाश होणारा, जो कधीही नाश पावत नाही, झिजत नाही, असा अक्षर. शरीर आपुले तसेच विश्वही नित्य बदलत असते. शरीर आपुले तसेच विश्वही नित्य बदलत असते. आत्मतत्व जे त्यात असे ते कधीच बदलत नसते. आत्मतत्व जे त्यात असे ते कधीच बदलत नसते. आत्मतत्व हे असती पहा विष्णू परमेश्वर. आत्मतत्व ते असती पहा विष्णू परमेश्वर. म्हणून त्यांना नाम असे हे शोभतसे अक्षर. म्हणून त्यांना नाम असे हे शोभतसे अक्षर. अक्षर नावावर छान त्यांनी काव्य केलेलं आहे. नारायण रामचंद्र कुलकर्णी म्हणून, मी त्यांच्याकडे गेले होते. नगरचे कोणी असतील तर त्यांना माहिती असेल. आणि सुंदर असं हे केलेलं आहे. आता हा श्लोक म्हणता येईल, सोपा आहे. म्हणा एकदा. पूतात, म्हणा सगळे म्हणा. पूतात्मा परमात्माच भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षरेव च. छान म्हणलंय. आता आपण इथेच थांबूया. मी फक्त आरती म्हणते. आपली गोपाळकृष्णाची आरती काल सगळ्यांना पाठवलेली आहे, पाहिली का? हां, आता तुम्ही लिहून काढा आणि माझ्याबरोबर रोज म्हणत जा. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा, निरांजन दीप कर्पूर मात. निरांजन दीप कर्पूर मात. तुम्हीच झाले राधाकांत, तुम्हीच झाले रुक्मिणीकांत. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक. तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक. तुम्हीच स्वामी, तुम्हीच सेवक. तुम्हीच स्वामी, तुम्हीच सेवक. आरती कशी करू गोपाळा. हे या दोन ओळी येतील सगळ्यांना म्हणायला. जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता. तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता. तुम्हीच स्वामी जगनिर्माता. तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा. आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती. आता झाले मी पण मनमती. आम्ही करीतो मंगल आरती. आम्ही करीतो मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला.
आरती कशी करू गोपाळा, आरती कशी करू गोपाळा. पुरुषोत्तम मासाची म्हणते आणि थांबूया. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा, अधिक मास श्रेष्ठ गादतो महिमा. जय देव जय देव. येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास, सेवाव्रत वैकल्ये करिता ती खास. लाभे उपासका ते पुण्य पदरास, पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. स्नानदान पूजा तपते जप तपते ध्यान, अवश्य ये मासी करी उपोषण. मौन भोजन दीप अपूप ते दान, देता भक्तांवरी तोषी भगवान. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा, देऊनी भोजन वस्त्रातोची सुखवावा. तुलसी दल वाहुनिया केशव वंदावा, अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. धूपदीप लावूनी गावी ती आरती, माधव पूजा करिता लाभे संपत्ती. पापे जाती लयासी पुण्य येई हाती, गोविंद तनय घाले चरणासी मिठी. जय देव जय पुरुषोत्तमा. अधिक मास श्रेष्ठ अगाधतो महिमा. जय देव जय देव. आज भगवंताचं काही म्हणलं नाही, एक ओळ तरी म्हणूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की